नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. यंदाच्या दिवाळीत लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी कडून बेळगावात बालचमूंसाठी भव्य अशा गडकोट किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न झाला. या स्पर्धेत शहापूर येथील हट्टीहोळ गल्ली किल्ला मंडळ गडांचा राजा ठरले असून त्यांना लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, CFO कर्नल दीपक गुरुंग, असिस्टंट जनरल मॅनेजर CR पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कोरोना विषाणूमुळे 5 दिवसापूर्वीच कर्नाटक राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. बेंगळुरू येथे आज पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की बेंगळुरूच्या चामराजपेठ येथील रहिवासी 64 वर्षीय व्यक्तीला कोरोनासोबत इतर आजारही जडले होते. त्यांना TB, BP सह फुफ्फुसाचा त्रास होता. दरम्यान त्यांना झालेला कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह निघाला होता. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 5 दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृताच्या कुटुंबातील एकूण 5 सदस्यांची कोविड चाचणी करण्यात आली असून ते 5ही जण निगेटिव्ह आले आहेत. सध्या ते सर्व 5 जण क्वारंटाईन आहेत. BBMP मृत व्यक्तीच्या जिनोमिक अनुक्रम अहवालाची वाट पाहत आहे असे त्यांनी सांगितले. खराब फुलांपासून अगरबत्तीचे उत्पादन करून त्याची विक्री केली जाणार आहे असे सांगत फुलं मार्केटमध्ये अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला. त्याचा गवगवा करण्यात आला. जणू महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असाच आवडण्यात आला. बेंगळूरपर्यंत त्याची चर्चा झाली. पुरस्कारही देण्यात आला. मात्र तो प्रकल्पच सुरू नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरस्काराची धामधूम करणाऱ्या प्रकल्पाची आता बत्ती गुल झाल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गीतील सागर कॉलनी येथे रहिवाशांच्या भेटीसाठी शहर नगरपालिका येथे जनता दरबार घेतला. यावेळी रहिवाशांनी परिसरातील आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, शैक्षणिक, रेशन कार्ड, शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे अशा विविध समस्यांचा पाढा आमदार सेठ यांच्या समोर वाचला. कोणत्याही कामासाठी नागरिकांनी आपल्याशी निसंकोचपणे संपर्क साधावा. त्यांना सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना दिले. खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून 1.5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समजलेली माहिती अशी की तोलगी येथे शेतात ऊस भरण्यासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर खाली अचानक रस्त्यावर खेळणारा विक्रांत चंद्रशेखर नायकर हा 1.5 वर्षाचा मुलगा आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खानापूर तालुका शासकीय रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NC पाटील, PSI किरणकुमार सत्तीगिरी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास केला. विक्री जाहिरात कर्मचाऱ्यांचा सेवा अटी कायदा 1976 रक्षण करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक स्टेट मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. अशोकनगर येथे असलेले क्रीडा संकुल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी पसरली आहे. मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक नगरसेवक व इतर अधिकाऱ्यांसह क्रीडा संकुल परिसराची पाहणी केली आणि सांगितले की हे क्रीडा संकुल पुन्हा लोकांसाठी खुले करण्यास आणि इमारतीच्या उपयुक्ततेसाठी आवश्यक नूतनीकरण करणे गरजेचे आहे. चिदंबरनगर बेळगाव येथील श्री चिदंबरेश्वर देवस्थान येथे उद्या गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता गंगा म्हाळसा मार्तंड भैरव मल्हारी श्रीमद जगद्गुरू आदी शंकराचार्य यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
स्वर्णवल्ली सौंदा येथील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य गंगाधरेंद्र सरस्वती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच दुपारी 1:30 ते 5 पर्यंत महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे। भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे मंदिरातर्फे कळवण्यात आले आहे। बेळगाव चोरला राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे। तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व पॅचवर्क करावे अशी मागणी जांभोटी व कणकुंबी भागातील नागरिकांमधून होत आहे। लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीकडून 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून लोकमान्य रंगमंदिरात आज बुधवार दिनांक 20 रोजी झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण 12 संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले। यावेळी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, CFO कर्नल दीपक गुरुंग, असिस्टंट जनरल मॅनेजर CR पाटील व लोकमान्य सोसायटीचे समन्वयक विनायक जाधव, त्याचबरोबर तरुण भारतचे अरुण दैवज्ञ, रिजनल ऑफिसर अजय भोसले उपस्थित होते। नागरिकांना घर बसल्या विद्युत बिल भरता यावे यासाठी हेस्कॉमने गुगल पे, फोन पे व पेटीएम यासारख्या मोबाईल वॉलेट सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत। मागील 4 दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर वापर केल्यानंतर ही सेवा आता सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे। या सेवेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने भारतीय सैन्याचे सामर्थ्य आणि क्षमता प्रकाशित करण्याच्या उद्देशाने NCC गट मुख्यालय बेळगाव येथील 510 उत्साही विद्यार्थी व 30 शिक्षकांसाठी एक उत्साहपूर्ण प्रेरणादायी भेट दिली। या भेटीची सुरुवात कमांडंट मराठा LIRC यांच्या स्वागतपर भाषणाने झाली। यावेळी त्यांनी भारतीय सैन्यात अग्निवीर आणि अधिकारी या दोन्ही प्रकारच्या भरती प्रक्रियेची थोडक्यात माहिती दिली। या भेटीमध्ये भारतीय लष्कराचे सामर्थ्य दिसून आले। कॅडेट्सना सैनिक आणि अधिकारी यांच्याशी संलग्न होण्याची, लष्करी उपकरणे व प्रात्यक्षिके पाहण्याची, मराठा संग्रहालयातील शिस्तीची मूल्ये रुजवण्याची संधी देण्यात आली। वर्ष अखेर तसेच नाताळ या काळात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला जात आहे। त्यामुळे 1 जानेवारीपर्यंत बेळगावमधून महत्त्वाच्या शहरांना रेल्वे बुकिंग फुल असल्याचे दिसून येत आहे। ज्यांनी यापूर्वी तिकिटे बुक केली आहेत ते वेटिंगवर असून गर्दीच्या मार्गावर विशेष रेल्वे फेरी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण एखाद्या नव्या शहराला जाण्याचा बेत आखतात। त्यातच वीकेंडला जोडून नाताळ आल्याने शाळा व सरकारी कार्यालयांनाही सुट्ट्या आहेत। त्यामुळे परगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे। बेळगाव येथील संजीव जी हमन्नावर पॅरा ॲथलेटिक आणि KPTCL आणि हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी यांनी 14 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथे IG स्टेडियमवर आयोजित खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले। संजीव पॅराटेबल टेनिस खेळाडू आहेत। 4 वेळा त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिप देखील मिळवली आहे। महाराष्ट्रातून अथणी उत्तर भागात पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील अग्रणी नदीला दुसऱ्यांदा पाणी आल्याने दुष्काळी भागाला जीवदान मिळाले आहे। त्याचबरोबर तुबची बबलेश्वर पाणी योजनेद्वारे जतच्या पूर्व भागाला पाणी दिल्याने त्या परिसरातील पाणी समस्या काही अंशी निकाली निघाली आहे। यामुळे कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या अनेक गावांना या पाण्याचा लाभ मिळाला आहे। यामुळे या भागातील नागरिक व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जुना पत्रा लोखंड घेणार, सँडल बूट घेणार, मोडकी छत्री घेणार, खराब झालेली सायकल घेणार, पुस्तक वह्या पेपरची रद्दी घेणार अशा आरोळ्या आपण नेहमीच ऐकतो। घरातील अडगळीच्या वस्तू अशा खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना प्रत्येक जण विकत असतो।
पण अलीकडच्या दिवसात वेगळीच आरोळी ऐकायला मिळत आहे. कोणाकडे तांदूळ आहेत का तांदूळ, रेशनचा तांदूळ विकत घेतला जाईल, अशा आरोळ्या सध्या ऐकायला मिळू लागल्या आहेत. बाजारपेठेत वाढलेला तांदळाचा भाव आणि रेशनवर मिळणारा मुबलक तांदूळ याचाच हा परिणाम असून रेशनच्या तांदळाची मागणीही वाढताना दिसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.